18 तारखेला रात्री आलो तेव्हापासून 3 दिवस आम्ही गुवाहाटी शहरामध्ये होतो। या ठिकाणी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं, उमानंदा टेम्पल जे आहे नदीच्या मधोमध त्या देवस्थानाचं दर्शन घेतलं, भुवनेश्वरी मातेचं दर्शन घेतलं आणि आज भीमाशंकर ज्योतिर्लिंग याचं सुद्धा दर्शन घेतलं। गुवाहाटी शहरातल्या संपूर्ण 3 दिवसामध्ये आम्ही पर्यटन केलेलं आहे आणि आज आहे निघण्याचा दिवस। आता या ट्रेन आम्ही कोलकात्याला जाणार आहोत। एसी ट्रेन आहे, या ट्रेनचा संपूर्ण प्रवास दाखवणार आहे। संपूर्ण आसामच बंद आहे। इथले एक प्रसिद्ध गायकाचं काल निधन झालं, त्यामुळे आसाम मध्ये बंद पाळण्यात येत आहे। गुवाहाटी शहर सुद्धा बंद होतं, बस बंद आहे, सर्व दुकानं हॉटेल सर्व बंद आहे। आमचं निवासस्थान होतं ज्या ठिकाणी आम्ही रूम केली होती ते आहे 9 किलोमीटर। 9 किलोमीटर पायी येण्याची वेळ आली होती आणि आम्ही तयारी सुद्धा केली होती। 4 वाजताच आम्ही निघालो, पण ऑटोवाला भेटला आणि त्या ऑटोवाल्याने आम्हाला या ठिकाणी आम्ही सोडलं। 5:30 वाजलेले आहेत आणि 9 वाजता ट्रेन आहे। रेल्वेचा जो कोच असतो त्या कोचचं या ठिकाणी रेस्टॉरंट मध्ये रूपांतर केलेलं आहे आणि मुख्य जनसंख्या बाहेरच हे रेस्टॉरंट आहे। अतिशय सुंदर रीतीने सजवलेलं आहे आणि नाव दिलेलं आहे फॅमिली कोच रेस्टॉरंट। रेल्वेच्या कोचचा अतिशय खुबीनं वापर करून आणि त्याला व्यवस्थित डिझाईन करून कलर देऊन त्याचं रेस्टॉरंट मध्ये रूपांतर केलेलं आहे। रेल्वे स्टेशनच्या पार्किंगच्या समोरच अतिशय सुंदर असं बागकाम केलेलं आहे। विविध प्रकारची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत। तलाव आहे, थोडा छोटासा कारंज्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे। सध्या कारंजे बंद आहेत। बगीचेच्या समोरच आहे आपला तिरंगा ध्वज, बघा आपला लाडका तिरंगा ध्वज। ही पार्किंग बघा, या पार्किंग मध्ये आपण वाहन उभं करू शकतो। जुनं रेल्वे इंजिन या ठिकाणी सजवून ठेवण्यात आलेलं आहे, ओटा बांधलेला आहे, त्यावर ठेवलेलं आहे। हे इंजिन सुद्धा लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही। अशा रीतीनं साध्या साध्या गोष्टीतून या गुवाहाटी रेल्वे स्टेशनचं जे सौंदर्य ते वाढवण्यात आलेलं आहे। त्यामुळं गुवाहाटी रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यात आणखीन भर पडलेली आहे। रेल्वे स्टेशनवर आपण पोहोचल्याच्या नंतर मुख्य गेटच्या बाहेरच आपल्याला असा डिजिटल बोर्ड बघायला मिळतो आणि त्या डिजिटल बोर्डवर या ठिकाणून निघणाऱ्या वेगवेगळ्या गाड्यांचे नंबर, वेळ आणि प्लॅटफॉर्म नंबरवर येणार आहे कोणत्या ते सुद्धा या बोर्डवर आपल्याला बघायला मिळतं। प्लॅटफॉर्मवर पोहोचण्याच्या अगोदर या डिजिटल बोर्डवर माहिती घेऊन आपण प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतो। आतमध्ये गेल्याच्या नंतर अनेक प्लॅटफॉर्म असतात, ते योग्य प्लॅटफॉर्म आपल्याला शोधता येतो। आसामच्या संस्कृतीचे विविध पैलू या ठिकाणी चित्रित करण्यात आलेले आहे आणि अतिशय सुंदर रीतीने ते चित्रित करण्यात आलेले आहेत। गुवाहाटी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आता ही एक्सप्रेस आता लागलेली आहे। पूर्ण एसी गाडी आहे। आपल्याला जितकं लांब दिसेल सगळे एसीचे डबे असतात। बोगीचा क्रमांक होतो हा G5 आहे। आता आमचा G4 आहे, तर G4च्या तिथे आपण आता जाऊया। G5 जवळ आम्ही होतो आणि आता आपल्याला जायचं G4 ला। G4 बोगी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आमचे सीट आहे। आता G4 बोगीमध्ये आमचे 42, 43, 45 आणि 46 असे क्रमांक आहेत। गुवाहाटी ते कोलकाता या ट्रेनचा प्रवास करणार आहोत। साधारणतः 18 तास या प्रवासाला लागतील। कोच मध्ये प्रवास करू। हे बघा आता हा एक कोच, आतमध्ये आल्याच्या नंतर आज आमचे बर्थ नंबर आहेत 42, 43। हे 2 या बाजून आहेत आणि 2 या बाजून आहेत। त्याचा नंबर आहे 45 आणि 46। किती छान पैकी ही ट्रेन आहे। फार छान ट्रेन आहे।
त्याच्यामध्ये झोपण्याला सुद्धा मोकळ्या जागा आहेत, स्पेस जास्त आहे. वरच्या जरी सीटवर आपण जरी झोपलो जरा बघा तरी वरच्या सीटवर पण स्पेस भरपूर आहे. आले का सगळे? जवान मामा आले का नाही? न्यू बोगईगांव गुवाहाटी पैसेंजर कुछ ही समय में नंबर आता सुपरफास्ट एक्सप्रेस बरोबर 9 वाजता ही ट्रेन या ठिकाणी निघणार आहे. या ट्रेनने आता आम्ही प्रवास करणार आहोत. आता बरोबर 9 वाजता ही प्लॅटफॉर्म 2 वरून निघणार आहे. ही ट्रेन निघालेली आहे. आता बरोबर 9 वाजता टाईम झालेला आहे आणि अगदी वेळेवर, म्हणजे एकही मिनिट लेट नाही. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता ट्रेन आलेली आहे मालदा टाउन जे आहे त्याच्या जवळपास. आणि सकाळी सकाळीच आमचा नाश्ता चालू आहे चव्हाण मामाचा. त्यांची रबडी आहे, अतिशय छान आहे. ते मित्र भेटले आणि सांगितले छान असते म्हणून मग ती घेतली आणि खरंच छान आहे. गुवाहाटी ते कोलकाता असा आमचा प्रवास सुरू आहे. रात्री साधारणतः 9 वाजता ही ट्रेन निघाली होती गुवाहाटीवरून. प्रवासात अतिशय आनंद आला. फार छान ट्रेन आहे. या ट्रेनच्या प्रवासामध्ये हे सिंटू पंडितजी हे आमचे मित्र भेटले, त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा झाली. त्यांना मराठी तेवढी समजत नाही, म्हणजे मराठी बोलत नाही, पण थोडी थोडी समजते की हे क्या बात कर रहे असं समज में आता है. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांची पण फार इच्छा आहे YouTube चॅनल सुरू करण्याची. त्या संदर्भात आमची चर्चा झाली. प्रवासामध्ये जेवढं होईल तेवढं आपण लोकांपर्यंत ते पोहोचवणं हे आपल्या माध्यमातून काम असतं. आणि त्यांच्यासोबत प्रवासात आनंद सुद्धा आला. तर चला आता पुन्हा कधी कोलकात्याला आलो तर त्यांना भेटूया आपण. त्यांनी चॅनल बघितलं आणि माझं सबस्क्राईब पण केलं, तर त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद. तर सिंटू पंडित जी बात करेंगे? नहीं जी, बस जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तो जय महाराष्ट्र. आता लोकल ट्रेन, कोलकात्यामध्ये लोकल ट्रेनची सुद्धा सुविधा आहे. आता आलेलं आहे कोलकाता रेल्वे स्टेशन. नुकतीच गाडी आता कोलकाता रेल्वे स्टेशनवर प्रवेश करत आहे. पंडित जी इनके साथ अच्छा समय बिता ट्रेन में और इन्होंने कोलकाता के बारे में पूरी मालूमात भी दी, इसलिए इनके साथ अच्छा लगा. ओके, थैंक यू पंडित जी. थैंक यू जी, थैंक यू. ओके, दोबारा आइएगा जरूर. जरूर आएंगे, तब मिलेंगे. कॉल भी करिए. ओके. अभी उतरे हैं कोलकाता स्टेशन पे और यहाँ से बाहर जाएंगे और वहाँ से जाएंगे हावड़ा जंक्शन. तो वहाँ से 7:30 बजे की हमारी ट्रेन है. इस ट्रेन से जाएंगे महाराष्ट्र में. चलो पंडित जी, बाय बाय. चलिए आइएगा जरूर. ओके. यहाँ से जाएंगे बाहर और वहाँ से टैक्सी पकड़ेंगे. हावड़ा CSMT मेल जी आहे ती आपल्याला भेटणार आहे हावड़ा जंक्शन में जाने के लिए. अभी यहाँ पे टैक्सी स्टैंड है, यहाँ से टैक्सी लेंगे. और पंडित जी से मुलाकात हो गई, अच्छी दोस्ती भी हो गई. हाँ, हमारी दोस्ती अच्छी हो गई है. दोस्ती अच्छी हो गई. अब जब ये कोलकाता आएंगे, मेरे को कॉल करके ही आएंगे. और मैं रहा कोलकाता तो मैं जरूर इनको अटेंड करूंगा और इनको घुमाऊंगा सारा. बाकी रह गया इस बार का ट्रिप दक्षिणेश्वर और कालीघाट, तो अगली बार हो जाएगा. ओके, धन्यवाद. चलिए बाय. ये पंडित जी ने उबेर टैक्सी करके दिया है, यहाँ से पूरी व्यवस्था कर दी. यूट्यूबर है. पूरी व्यवस्था कर दी. चलो बाय.